तर बघा परीक्षेमध्ये प्रश्न येते, एखादं वाक्य दिलं राहते आणि त्या वाक्यातला तुम्हाला नाऊन ओळखायचे असतं, आयडेंटिफाय करायचा असतो. हाऊ टू आयडेंटिफाय नाऊन फ्रॉम द सेंटेन्स. वाक्य किती असतात आणि आपल्याला त्याच्यातला नाऊन ओळखायचं असतं. तर कसं ओळखायचं नाऊन? त्याचे 5 नियम आहेत. बघा, पहिला, वाक्याच्या कर्ता व कर्म नाम असतो. हा एक वाक्य आहे. वन्स ब्रोक अ कप. या ठिकाणी कर्ता आहे, कर्म आहे, हे दोन्ही या ठिकाणी नाम आहे. ठीक आहे. दुसरा बघा, शब्दयोगी अव्ययानंतर आलेला शब्द नाम असतो. शब्दयोगी या ठिकाणी टू आहे, त्याच्यानंतर जो आला या ठिकाणी तुमसर हा या ठिकाणी नाम आहे. लक्षात ठेवायचं. त्यानंतर षष्टी नंतर येणारा शब्द नेहमी नाम असतो. षष्टी या ठिकाणी माय, याच्यानंतर आलेला शब्द आहे फ्रेंड. या ठिकाणी फ्रेंड हा नाउन आहे. ए एंड बी या उपपदानंतर येणारा शब्द नाम असतो. देयर इज अ पॉसिबिलिटी ऑफ रेन टुडे. या ठिकाणी बघा, हा एक उपपद आला आहे. याच्यानंतर जो शब्द आहे पॉसिबिलिटी हा या ठिकाणी नाउन आहे. त्यानंतर शेवटच्या बघा, अपॉस्ट्रॉफी एस. ऑफच्या मागे पुढे दोन्ही नामेच असतात. म्हणजे याने बघा, द बॅटरी ऑफ कार इज नॉट वर्किंग. म्हणजे हा जो ऑफ आहे याच्या मागे आणि पुढे हे जे दोन शब्द आहेत हे दोन्ही काय नाउन आहेत. अशा प्रकारे 5 प्रकारे आपल्याला वाक्यातला नाउन कोणता हे ओळखता येते. समजलं?